नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आली आहे प्रेक्षकांच्या आयोगासमोर पात्र ठरलेली हास्य सेना, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, प्रेम आणि कविता मनात कधीही उमलते, त्यामुळे तुम्ही आता सज्ज व्हा एका काव्यमय प्रेमाच्या अनुभवासाठी, जो घेऊन मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट, कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. रसिका मॅडम, अरे का बरं रडताय तुम्ही? रडू नका रडू नका. पाणी प्या, पाणी प्या ना. पाणी प्या. अहो आज काय रडायचा दिवस आहे का हो? रिलॅक्स रिलॅक्स, रडू नका. रसिका मॅडम, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बरं का. तुम्हाला अशा वाढदिवसाच्या अशा माझ्याकडून अशा काव्यमय शुभेच्छा बा. म्हणजे तुमच्या आयुष्यात असं सुखाचं यमक जुळून आलं पाहिजे, त्याला अशी आनंदाची चाल लागली पाहिजे बा, अशा शुभेच्छा. थँक्यू 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 बरं का राजपूत सर, थँक्यू. काय इतकं छान बोललात तुम्ही. मी विसरूनच गेले की मी काय रडत होते, विसरून गेले मी. अरे विसरून जायला पाहिजे. अरे हसणं महत्वाचे, आणि आज तर हसायचाच दिवस आहे हो. खरं सांगू का, म्हणजे पानावर जसे दवबिंदू उमटतात ना, तसं तुमचं मनमोहक हास्य आहे हो. आ हा 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 हा, आरस पाणी सतेज, म्हणजे ते नेहमी असं तुमच्या चेहऱ्यावर असं फुलून आलं पाहिजे. किती छान बोलता राजपूत सर तुम्ही. थँक्यू. थँक्यू थँक्यू. पण तुम्हाला माझा वाढदिवस लक्षात होता तुम्हाला? बस का रसिका मॅडम, नावडत्या गोष्टी जबरदस्तीने लक्षात ठेवाव्या लागतात. पण ज्या आवडत्या गोष्टी आहेत ना, त्या मनाच्या अशा तरल पटलावर अशा आपोआप उमटत जातात हो. बरोबर आहे, मला पटलेलं आहे. नावडत्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. आवडत्या बरोबर आवडत्या राहतात लक्षात. मला पटलेलं आहे. छान छान बोलला. पण मॅडम तुम्ही का बरं रडत होत्या? मी हे काय सांगू राजपूत सर, बघा ना, काय झालं? मंडवकर सरांना मी सकाळपासून आठवण करून देते ना. मी म्हटलं त्यांना की आज काहीतरी विशेष आहे, आज स्पेशल आठवा. तर मला काय म्हणाले माहिती का, गेल्या वर्षी याच दिवशी बरोबर आपल्या शाळेतल्या मुलांनी खो खोचा चषक आणला होता म्हणाले. मग म्हटलं नाही काहीतरी वेगळं, मी इतिहास शिकवते ना, मग मी हिंट दिली की मी इतिहास शिकवते, तर मग इतिहासाशी संबंधित काहीतरी आहे, आठवा. तर म्हणाले की हो वाढदिवस असतो पेलेचा. अरे जाऊ द्या मॅडम, त्या माणसाचं फक्त पेल्याकडे लक्ष आहे, माझा हातल्या पेयाकडे लक्ष आहे. कसं आहे, कवी मनाचा रसिक माणूस आहे ना मी, तर पेयाचं असं रसग्रहण कसं करायचं ते माझ्याशिवाय जास्त कोणाला कळणार हो. काय आपलं थोडस नाही पण मला माफी मागायची, मला सॉरी म्हणायचं तुम्हाला, कारण मी खूप गैरसमज करून घेतला तुमच्याबद्दल. म्हणजे मागच्या वेळी तुम्ही चेतना मॅडमना म्हणाला होता मार्च त्या, आणि मी ऑक्टोबर आणि शिक्षकांचा नावडता असतो ना ऑक्टोबर. मला वाटलं की मॅडम कसं आहे बघा, कसं आहे म्हणजे मार्च नंतर ऑक्टोबर येतो ना, त्यामुळे तुम्हाला तसं वाटलं. पण आता जर मला विचाराल ना, तर मार्चकडे मी डुंकून पण पाहणार नाही. मी आता ऑक्टोबर मी नापास लोटा होऊन जाईन, आणि मी माझ्या अशा बरेच वर्ष तुम्हाला अर्पण हो. बापरे बाप काय लाजल्या बाप तुम्ही. मला ना अशी डायरेक्ट मर्डेकरांची कविताच आठवली हो. कुठली कविता आठवली? दवात आलीस भल्या पहाटे, दवात आलीस भल्या पहाटे, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या, तरल पावलान मधली शोभा. छान म्हणले, कविता छान म्हणते, पण म्हणजे हे कवीना काय म्हणायचंय म्हणजे कळलं नाही. अरे सोपं आहे ना हो. म्हणजे मॅडम पहाटे शुक्राची चांदणी कशी येते, तसं त्या चांदणी सारख्या तुम्ही माझ्या स्वप्नात येतात हो. राजपूत सर
तुम्ही म्हणजे बरं झालं कोण नाहीये स्टाफ रूम मध्ये. मॅडम म्हणजे आता कोणी नाही तर मी सांगून टाकतो बा. काय काय ना म्हणजे तुम्ही जेव्हा हसता, तुम्ही लाजता, तुम्ही माझ्याकडे बघता ना, तेव्हा म्हणजे अनेक कवींच्या कवी कल्पना अशा माझ्या मनात येतात. असं म्हणजे कसं कसं होतं मला. काय म्हणायचं तुम्हाला बापरे, कसं काय काय पटकन बोलून गेलं बापरे. मस्त बोला तुम्ही. आता काय आपलं मनात आलं. तुमचं बोलणं ऐकून ना मला तर आता असं उगाच वाटतं की उगाच मी त्या मांडवकर सरांच्या नादी लागले. कसं आहे मॅडम, पीटीचा तास आहे ना तो कढीपत्त्यासारखा असतो. म्हणजे प्रत्येक भाजीत कढीपत्ता असतो, पण भाजी बनवून झाली जेवायला घेतलं ना तर त्यालाच बाजूला काढलं जातात. बरोबर आहे, काही उपयोगाच नसतं ते. उपयोगाचंच नाहीये. माझा वाढदिवस विसरतात म्हणजे याला उपयोगाचंच नाहीये. अरे त्या माणसाचं काही एज्युकेशन नाही ना. उड्या मारणाऱ्याला पीटीचा शिक्षक बनवून टाकला, काय होणार आहे मग? नाही म्हणजे तसं काय म्हणजे आपली दुश्मनी नाही बाबा त्याच्याशी, पण काय म्हणजे त्या माणसाला समोरच्या माणसाचं मनच कळलं नाही तर काय मग अर्थ आहे? नाही तर काय अर्थच नाहीये. शेवटी प्रेम आहे नाही होते ते काय पक्षाच्या विष्टीतून पडलेली झाडाची बी आहे का कुठून पण उगवायला? टाईल्स मधून उगवते, पिंपळाच्या भिंतीतून उगवते असं नाही ना. ते प्रेमाचे रोपटे ते असं मनाच्या मातीत लावावं लागतं, त्याला असं मायेचं खत द्यावं लागतं, आपुलकीचं असं सिंचन घालावं लागतं, तेव्हा ते असं प्रेमाच्या मॅडम मी एवढं महत्वाचं बोलतोय, तुम्ही काय त्या मोबाईलच्या डबड्यात बघताय? हो सॉरी माफ करा, मी ते हे बघत होते मांडवकर सरांचा मेसेज आला का, म्हटलं आयत्या वेळेला आठवला असेल ना माझा वाढदिवस, पण मॅडम नाही आलाय. मॅडम डिलीट मारा, त्यांचा नंबर डिलीट मारून टाका तुम्ही. काय ना तुम्ही सारखं सारखं ते मोबाईल मध्ये बघताय, तुम्हाला त्रास होतोय तर मला पण त्रास होतोय मॅडम, म्हणून एवढा त्रास करून घेऊ नका. मला होतोय त्रास, खरंच होतोय, कारण आज मी हाफ डे टाकला होता. म्हटलं वाढदिवस आहे, काहीतरी प्लॅन होईल, कुठेतरी बाहेर जाईन, पण आता कळतच नाही हाफ डेचं काय करू. मॅडम मी घेतो ना हाफ डे, मी घेतो हाफ डे. तुम्ही? हो आपण हाफ डे काय फुल डे घेतो मी. आपण आहे ना मस्तपैकी तुमचा बर्थडे असा सेलिब्रेट करू बुवा, बाहेर जाऊ, पिक्चर बघू, बागेत जाऊ, कवितांचे रसग्रहण करू. चालेल मला आवडेल. म्हणजे खरंच तुम्ही माझ्यासाठी हाफ डे घाला रजपूत सर. आता आहे ना रजपूत सर म्हणू नका तुम्ही, फक्त श्याम सुंदर म्हणा. चालेल श्याम सुंदर सर. सर काढून टाका ना. प्रयत्न करेन पण तुम्ही याल ना, आपण जाऊया. अरे निघू आपण लगेच चला निघू. अरे राणावत सर, बरं झालं इथेच भेटलात. ऐका ना, मला पुढचा तास ऑफ आहे आणि मला मार्केटमध्ये जाऊन ना छोटी मोठी खरेदी करायची. चला आपण दोघं जाऊन येऊ. नाही ते तर ना मॅडम, ऐका ना काय तुमचे ते माने आहेत ना, त्यांच्याबरोबर जा तुम्ही. तुमचं ज्यांच्यासोबत लग्न ठरलंय आता तर त्यांच्यासोबत जा बा तुम्ही. नाही मान्य आहे मला, माझं लग्न ठरलंय सर, पण त्यांना हल्ली वेळच नसतो. काय करायचं, रात्रपाळीचं टेंडर मिळालंय ना त्यांना, तिकडेच सगळा वेळ जातो त्यांचा. मग अहो जागरण होतं, जागरणाने हल्ली केस पण करडे झाले त्यांचे. आता काय नाही ऐका ना काय सॉरी बरं का, सॉरी. काय ना मी रसिका मॅडम सोबत असं बाहेर चाललोय आणि मी त्यांना तसा शब्द दिलेला शब्द मी पाळतो बुवा. आज त्यांचा वाढदिवस आहे तर आम्ही दोघं असं एकत्र सेलिब्रेट करणार आहे, बाहेरच जाणार. अरे मॅडम, हॅपी बर्थडे मॅडम. थँक्यू चेतना मॅडम, थँक्यू. मांडवकर सर कुठे? मांडवकर सरांच्या लक्षात नाहीये, माझा वाढदिवस लक्षातच नाहीये त्यांच्या. पण हे राजपूत सर, हे श्याम सर, सुंदर सर. अरे दोन नाहीये ना मी, एक. सॉरी चुकलं माझं. हे श्याम सुंदर सरांच्या लक्षात आहे माझा वाढदिवस, तर आमचं ठरलंय, आम्ही जाणार. आणि आज मला नव्यानेच कळलं की यांच्या मनात माझ्याबद्दल एक विशेष जागा आहे. अच्छा, आता तुमच्याविषयी यांना प्रेम वाटायला लागलंय का? एक मिनिट चेतना मॅडम, तुम्ही तर प्रेमाच्या बद्दल बोलूच नका हो. सुधीर भटांच्या कवितेतून योग्य तो संदेश घेतलेला आहे आता मी. कोणता? सुधीर भट म्हणतात, जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरी गडे तुझा हा सुगंध माझ्या ना मालकीचा. काही संबंध नाही. सुंदर, श्याम सुंदर. अरे आवडलं बाबा मला हे सुंदर. तर आता कसं बाबा यांचा वाढदिवस आहे आणि तो आम्ही एकत्र सेलिब्रेट करणार आहे.
वाट द्या मला वाट. जाऊ दे. तुम्ही आता धरलीच नाहीये वाट नाही मी. ना नकार देऊ नका हं, नाही तर मग मी रुसेन ना. अरे नका ना नका ना रुसू. तुमच्या रुसण्यावरून आहे ना मला आहे ना कवी अनिल त्यांची कविता आठवते हो. कुठली अजूनी रुसुनी आहे खुलता कळी खुले ना. अजूनी रुसुनी आहे खुलता कळी खुले ना. मिटले तसेच ओठ की पाकळी हले ना. ऐकू राजपूत सर काय सुंदर म्हणता हो कविता. बघा ना, शहरच आला काय म्हणजे तुम्ही अशा लाजताना तर गैर भारी वाटतं बा. तुम्ही अप्रिशिएट करता. तुम्हाला असा हा माहोल आवडतो बुवा. आवडतो मला खूप. नाही तर काही काही लोकांना आहे ना माहोल वगैरे बनवणं म्हणजे वेळ वाया घालवणं वाटतं त्यांना. म्हणजे अगरबत्ती सारखं जळत जळत असा सुगंध पसरवणारा माहोल काही लोकांना आवडतो आणि काही लोकांना आहे ना माचीसच्या काडी सारखं जळून संपू जायचं. मग नाही शांतुंदर सर मला हे असं अगरबत्ती सारखं असं हळूहळू मला आवडतं खूप. अरे अगरबत्ती सोडा हो. तुमच्यासाठी तर असा धुपाचा माहोल बनवून टाकेल मी. ऐक मला खूपच आवडेल हो. आवडेल मला खूप आवडेल. आपण जाऊया का? जाऊया. हॅपी बर्थडे रसिका मॅडम. हॅपी बर्थडे. हिप 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 हिप. अरे ही टीम कुणाची. मांडवकर सरांची. अरे ही टीम कुणाची. मांडवकर सरा. अरे थांब हो. अरे तुम्ही का मॅच जिंकून आले का हो. आणि तुम्ही का चिअर लीडर नाचताय तुम्ही. ओ काय तुम्ही काय चालताय जळगावचे मॅथ्यू हेडन. रसिका मॅडम हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मांडवकर सर तुमच्या लक्षात आहे ना मला वाढदिवस आहे. मग मी सकाळपासून बोलते तुम्ही काय बोललातच नाही. कशी वाटली माझी ऍक्टिंग. करता अरे माझ्या लक्षात होतं. माझ्या लक्षात होतं म्हणून म्हणजे काय म्हणून संध्याकाळच्या शोचे तिकीट काढले 2. अयो तिकीट काढली वा. आणि त्यानंतर कॅन्डल लाईट डिनर. ऐक चप चप. बाप का दादा का भाई का चाचा का सबका बड्डा सबका बर्थडे सेलिब्रेट करेगा तेरा फैजल मांडवकर. है फगुनिया हम तुमको इतना चाहते हैं इतना चाहते हैं इतना चाहते हैं इतना चाहते हैं. का बताए कितना चाहते हैं. सीना फाड़ के बताया बजरंग की तरह. कोण होतं प्रथमेश शिवलकर. हो नाही नवाजुद्दीन होता. हा. वाटलं नाही हं. पण मजा आली मजा आली ना मजा आली ना. ऐका ना अजून एक सरप्राईज आहे. सरप्राईज आहे. मी खाली रिक्षा पकडतो तुम्ही लवकर या. लगेच हा? हो मॅडम काय म्हणता तुम्ही लगेच येणार आहे. अरे एवढी गंदी पटक मिमिक्री आवडते का हो तुम्हाला. मी एवढं कवितांच्या चांदण्यांनी भरलेलं आकाश तुमच्या समोर रित केलं त्याचं तुम्हाला काही नाही का. कसलं आकाश आणि कसलं चांदण. दुसऱ्यांच्या कविता फक्त वरच्या आवाजात बोलायचं. नाही असं नाहीये मला आवडतात कुठल्याही पट्टीत बोललेला कवी मला. पण काय ना मी बॉलिवूड फॅन आहे ना. बॉलिवूड फॅन त्यामुळे ना हिरोईनची केलेली मिमिक्री मला जास्त आवडते. मजा नाही काय तो माणूस पिक्चर पाहतो त्याला माहिती आहे सनी देओल कसा डायलॉग बोलतो नवाजुद्दीन सिद्दीकी कसा डायलॉग बोलतो. आता पण मी बोरकर विंदा पोशिरेगे यांना कधी ऐकलंच नाही तर त्यांची मिमिक्री कशी करू हो मी. ते पण बरोबरच आहे हो. पण त्यांनी सगळं प्लॅनिंग केलं ना. तिकीट काढलंय मग खर्च वाया जाईल ना म्हणून मला जावं लागेल. आणि तुम्ही म्हणता ना ते मनात प्रेम असेल तर ते वाया नाही जाऊ द्यायचे. असं बोलतो मी. असं थोडं असं मिमिक्री मनात ते प्रेम असतं ना ते असं वाया नाही जाऊ द्यायचे. इडली विकणार आहे का मी. अरे त्याच्या नादात माझ्या मनाच्या शेतावर अख्खा नांगर फिरवून टाकला हो तुम्ही. आणि बघा मॅडम हे मन फिन काही नसतं. थोतांडे कवी कल्पना आहेत. हे इथे ना हृदय असतं ते रक्ताचं पंपिंग करत असतं फक्त. हा तुम्ही तुमच्या मेंदूला विचारा. विचारलं मेंदू बनटायचं म्हणाला खर्च व्हायला नको. हे प्लॅनिंग आहे सरप्राईज आहे झालं लगेच. अरे तुमच्या मेंदूला डोक्यातून बाहेर काढून बेंचवर उभं केलं पाहिजे माहितीये का. अहो मॅडम चला जायचंय ना. जायचं म्हणजे सॉरी हा राजपूत सर तुमचा तो हाफ डे ना तो ठेवून द्या. पुढच्या वेळेला वापरू आपण कधीतरी जाऊ हे कविता रसग्रहण करू आपण. येते मी येते. हो चेतना मॅडम थँक्यू. हा अहो तुम्ही मेसेज केला म्हणून माझ्या लक्षातच नव्हतं. सुद्या आता जा लवकर. थँक्यू. बाय. इकडे बघा इकडे. का बरं मेसेज केला तुम्ही त्यांना. का केलं तुम्ही असं. मग तुम्ही
तुम्ही माझ्यासोबत यायला नाही का म्हणालात? आधी मी तुम्हाला विचारायचं तर लगेच एका पायावर तयार असायचं सर. तुम्ही आता असं का वागलात तुम्ही माझ्याशी? मला नाही आवडलं हे. माझ्या समोर तुम्ही रसिका मॅडमना कविता ऐकवता. शोभतं का सर तुम्हाला? अरे तुम्हाला शोभतं का काही? वा रे वा, मी कविता तुम्हाला ऐकवतो पण तुम्ही त्या फटफटीवाल्याच्या मागे बसता. आणि तुमचं लग्न ठरलंय ना आता. एक हक्काचा हमाल असताना हा बदली कामगार काय आला पाहिजे तुम्हाला? मला नाही आवडत तुम्ही इतर बायकांशी बोललेलो. अरे वा रे वा रे वा रे वा, ही म्हणजे कमाल झाली तुमची. म्हणजे तुम्ही तुमचा नवरा निवडून घेतलाय, मी कोणाशी बोलायचं बी नाही. अरे माझं काही तर होऊ द्या ना हो. का फळ्याशी लग्न करू आता मी आणि त्याच्यावर खडूने हनीमून करू का आता? असं बोलू. ते कवी मंदार चोळकर आहेत ना, ते बरोबर बोलतात. रिसडी म्हणे वांदराला, मदाऱ्याशी नको बोलू. रिसडी म्हणे वांदराला, मदाऱ्याशी नको बोलू, स्वतः मात्र दरवेशाशी करते गुलू गुलू. रिसडी म्हणजे? अस्वलीन, गुदगुल्या करणारी अस्वलीन. सर खरं खरं सांगा, तुमच्या मनाला प्रेमाच्या पहिल्या गुदगुल्या मिस केल्या ना? केलं. मग येताय ना माझ्या बरोबर? येतो. येताय तुम्ही? काय ऑप्शन ठेवलं? चला चला पटकन, चला पटकन, चला चला. अय्या एक मिनिट, मानेंचा मेसेज आलाय. मी खाली उभा आहे, या पट. आले आले. मेसेजवर काय बोलते सर? मी जाऊन आले पटकन, मला खरेदी करायची बाई. अरे काय फालतू पण आहे? अरे मी काय नुसतं बॅग उचली आहे का? हातात तोंडाचा घास हिरवून जातो माझ्या. ते कवी श्रमेश बेटकर आहेत ना, ते बरोबर बोलतात. प्रेम पौर्णिमा मनात माझ्या, प्रेम पौर्णिमा मनात माझ्या, अमावस्या हा चंद्र देऊन जातो. जी असते मनात माझ्या, तिला दुसराच का घेऊन जातो? फालतू पण आहे. बहारदार परफॉर्मन्स. बघा हासरासे काय म्हणतात प्रसादा. छान, मजा आली. श्याम्या, तुझी व्यक्तिरेखा पाहता तुझ्यासाठी मला भटांची एक कविता आठवली. मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते. मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते. कुठे कुठे मी उभाच होतो, कुठे तरी दैव नेत होते. आहा, वा 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 वा. वा वा, बहारदार. श्याम्या, तुझ्यातला गुलाबीपणा हळूहळू जो यायला लागलाय चेहऱ्यावर आणि तुझ्या बॉडी लँग्वेजमध्ये पण तो दिसतो आणि तो फार गोड दिसतो. म्हणजे मला गोस्वामींचं कौतुक करावंसं वाटतं की अशा रोलमध्ये तुला कास्ट करण्याचा विचार नॉर्मल दिग्दर्शक नाही करू शकत, पण जो इथून वेडा असतो तो करू शकतो. आणि गोस्वामी इथून वेडे आहेत, त्यामुळे त्यांनी तुझा विचार केला आणि ते फार इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे तुझ्यासारखी शरीरयष्टी किंवा चेहरा असलेला माणूस जेव्हा रोमॅन्टिसिझममध्ये परफॉर्म करतो तेव्हा त्यातला ह्युमर फार मस्त पद्धतीने बाहेर येतो. मजा येते तुला बघताना. वा वा, मस्त रंजक झाला परफॉर्मन्स. मंदार, छान. तुझी खेळाडू वृत्ती दिसतेच, पण ती या स्किटमध्ये जास्त दिसते. मजा आली, मजा आली. सई, एक नंबर परफॉर्मन्स होता. श्यामदादा, मला असं वाटतं आज यान सुटलं होतं आणि ते पोहोचलं त्याच्या डेस्टिनेशनला. आणि आजकाल खूपदा बरेच यानं सुटत चाललेत तुमची, तर मी अशा शुभेच्छा देते की हा स्पीड असाच राहू दे. आणि बरं चाललं होतं राजपूत सरांचं या फुलावरून त्या फुलावर म्हणता म्हणता बिचारे परत एकटे पडले. पण तुम्हाला जर का जोडीदार मिळाला तर आमचं अवघड होईल श्यामदादा. त्याच्यामुळे तुम्ही ह्या जगात रमा, कारण तुम्हाला हे जमलंय आणि तुम्ही हे कॅरेक्टर खूपच छान वठवता. चेतू, वंडरफुल, फार मजा आली. छोट्या छोट्या जागा होत्या पण त्या तू काय सुंदर काढल्यास, फारच मजा आली. रसिका, खूप सुंदर, खूपच सुंदर. थँक्यू. मंदार, मस्त, खूप सुंदर, मजा आली. थँक्यू. मंडळी, घर घेताना आपण शेजार बघतोच,
पण जेव्हा शेजारीण पण बघतो तेव्हा काय गोंधळ होतात ते आता आपण या प्रहसनातून बघणार आहोत. जे घेऊन मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेरा, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. हे अशी फ्लॅटच्या समोर अशी मोकळी चोकळी जागा आहे भाऊ, आईस पीस. फ्लॅट पण भारी आहे, मोकळं ढाकळं एकदम. बघितल्यावर बघाल तुम्ही मेंटेन केलेला आहे, म्हणजे दरवाजा उघडल्यावर तुम्हाला वाटेल की स्वर्गाचे भाऊ. भारी आहे. एरिया भारी आहे ना. तुझ्या इतका भारी नाही ग. गप्प बस. लाजती ना का? या 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 चपला काढतो. या. हे बघा या या हा फ्लॅट आहे, मस्त आईस पैसे आहे, मस्त POP वगैरे असं म्हणजे एकदम असं भारी मेंटेन वगैरे केलेलं आहे. चांगलं. इकडे खिडकी आहे, तिकडे गॅलरी आहे. बेडरूम आणि kitchen ह्या हा इकडे बेडरूम, इकडे इथं आहे किचन. हा वा वा अरे वा वा. प्रसाद ओक पण समोरच राहतात बरं का, आत्ताच आले आहे ते. हा नुकतेच आले आहे ते. मग ही घर पाहिजे मला. कन्फर्म पाहिजे. हा. लगा खरंच लगा तुम्ही म्हणलं तसंच आहे बरं का. स्वर्गच दिसतोय लगा येऊ. वा 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 आवडलंय आपल्याला. इथे या की. काय ग इथे या की. काय केवढा लाईट येतोय बघा आतमध्ये. भारी आहे ना. हा इथं गुलाबी थंडी असते तसा गुलाबी वारा आहे. खरंच की ग. ऐका की आपण दोघं मिळून संध्याकाळच्याला इथं चहा मारू की. होय होय. तुझ्या कपातला मी माझ्या कपातला तू. भारी आहे की. वा, वा, वा. इथं बघा की व्ह्यू बघो केवढा भारी व्ह्यू आहे. ह्यो कुठला काळा डोंगर आहे. चांगला आहे चांगला आहे. हा चांगलाय चांगलाय पण. वा 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 वा. ऐका ना भारी आहे. आपलं रातच्याला जेवण झालं का नाही, हा. आपण दोघं मिळून हिथं का नाही असे टायटॅनिकचे पोचबे मारू. लयच रोमॅन्टिक झाली आहे तू. वा वा वा. आणि मग बेडरूम आत आहे. तुम्ही काय मी बघून आले बेडरूम. बेडरूम आवडेल तू तुम्हाला. पण आहेस का नाही हो? Kitchen, त्यांच्यासमोर सगळं कसं सगळं बाथरूम वगैरे. नाही पण आवडले भारी. वारा बिरा आवडलं मस्त आहे. गॅलरी बिलरी एकदम भारी मोठं घर. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले हो? झाली की 5 वर्ष झाली बघा. खरंच? हा अरे बापरे. पण उत्साह अजून टिकून आहे बा. मग उत्साह म्हणजे आपला हाय लेवललाच असतोय. नाही दिसलं मला. बाथरूमच्या नळाला पाणी आहे. येडी आहेस का ग तू? बेलू का नाही मी? मला वाटलं का भुतटकी बितटकी आहे का काय हात? पाणी आहे पाणी. पाणी आहे होय. किती तास असतंय पाणी? 24 तास पाणी आहे. हा. 24 तास. वा 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 वा. नाही तिला लय भरून आलंय म्हणजे काय हा. आम्ही इथं मिरर रोडला राहतो ना. असं. तिथं कसं अवघं 15 मिनिटं पाणी असतं. म्हणजे कपडे काढत तोर पाणी गेलं असते. लय बेकार अवस्था. असं. पाहुणं आलं का नाही कवा घरी? हा. आलं की असं वाटतंय कवा जाते ती पाहुणं. आणि हिनं म्हणजे पाणी बघितल्यावर देव बघितलं का तर वाटतं हिला. इथे नाही. आणि आता इथं 24 तास पाणी म्हणल्यावर बाय बाथरूम मधनं बाहेर येते वय. आणि मी काय तिला सोडतोय वय. ऐका ना. मला वाटतं की तुम्हाला घर आवडलेलं आहे विषय बुवा. आवडलंय. आवडलं ना? घर आवडलंय. तर आपण मग पुढची बोलणी करून टाकू. काय ते घेण्या देण्याच्या वगैरे सगळं फायनल करून टाका. लिगल प्रोसिजर वगैरे हो सगळं करून सुरुवात टाका. फायनल करायची. करून टाका. घर आपल्याला आवडलं. श्याम भाऊ अरे श्याम भाऊ तुम्ही सांगितलं नाही सांगायचं ना श्याम भाऊ तुम्ही आला आहात ते. अरे बापरे. बोलला का नाही तुम्ही आलात ते? चहा पाणी केलं असतं ना मी. श्याम भाऊ इकडे इकडे. ते सांगायचं ना तुम्ही आलात ते. अरे तुम्ही कशाला आले? मला जरा- कशाला म्हणजे श्याम भाऊ आवाज आला म्हटलं कोण आहे बघायला नको का? शेजारी राहते ना मी. आणि तुम्हाला माहितीये का वहिनी, म्हणजे हे घरी इकडे नसतात ना जेव्हा, तेव्हा माझं बारीक लक्ष असतं घरावर. घराची काळजी मीच घेते. ओळख नाही म्हणजे. सॉरी 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 आय एम सो सॉरी. नमस्कार. पुष्पांजली गोडबोले. नमस्कार. 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 पुष्पा.
तुम्ही म्हणजे आडनावासारख्याच आहे बरं का. म्हणजे गोड बोले. नाही, सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. नमस्कार. नमस्कार. मी रोहित माने. काय छान नाव आहे हो तुमचं भाऊजी. कॉमन आहे. कॉमन नाव आहे. एवढं काही भारी नाही, म्हणजे असं काही वेगळं युनिक नाही बा. आणि कसं आहे, मी ह्यांची मिसेस आहे. आपली झाली थँक्यू सो मच भाऊजी. कसं आहे ना, आता शेजारी भेटणार मला, भेटणार म्हणजे बापच भेटणार आहेत. म्हणजे बापच भेटणार आहेत म्हणजे वहिनी तुम्ही छानच दिसता, पण भाऊजींना बघा. बापरे, काय पर्सनॅलिटी आहे भाऊजी तुमची. आणि ते हायलाइट्स आहे ना, मी सांगितलंय त्यांना तसं करायला. माझी हे आहे. तुम्ही लाख सांगाल हो, पण ते छान दिसतायत ना. काय त्यांना शोभून दिसतंय ना ते. थँक्यू, खरंच थँक्यू. खरंच थँक्यू. आणि खरंच म्हणजे तुम्हाला कसं सांगू भाऊजी, ह्या फ्लोअरवर ना मी एकटीच राहते हो. हा, म्हणजे खूप सुना वाटतो मला. कोणीच नसतं. तुम्ही आलात ना, आता सगळा एकटेपणा दूर होणार माझा. म्हणजे यांचे जे मिस्टर आहेत ना, ते सकाळी 8ला जे जातात निघून कामावर, ते रात्री 12 पर्यंत येत नाही ना. हो ना, येतच नाही. म्हणजे नसले की ते नसतातच, आणि असले तरी ते नसतातच. शिवाय आम्ही आहे ना पण आता. म्हणजे आपण आहोत की आता इथं. आम्ही शेजारी आहे ना तुमचे. म्हणजे काय अडलं नडलं तर. अगदी म्हणजे माझ्या घरी डाळ संपली की चला भाऊजींकडे जाऊ, साखर संपली चला भाऊजींकडे जाऊ, चहा पावडर संपली चला भाऊजींकडे जाऊ. भाऊजी किराणा नाही बघत, मी किराणा बघते. तुम्ही लाख किराणा भरालो. डब्याचं झाकण गच्च बसलं तर भाऊजींकडेच यावं लागेल ना. भाऊजी, डब्याचं झाकण गच्च बसलंय. होय होय. मग मी कच्च की नाही उघडतो. खरंच थँक्यू. म्हणजे आता कसं हक्काचा आधार भेटेल ना. वहिनी ऐका ना, जरा आमच्या महत्वाच्या बोलणं चालू आहे, तुम्ही अगदी बोला तेच आहे. तुम्ही बोलायचं ना. आता मी बोलणार. वहिनी, तुम्ही आता काळजीच करायची नाही बरं का वहिनी. अजिबात नाही भाऊ. आता मी आलोय की नाही, आता आधार म्हणजे आधारच आहे. म्हणजे तुम्हाला काही लागलं, काय अडलं नडलं, अवघी एक हाक मारायची, कधी 0 मिनिटात हजर. हाय का नाही वहिनी. थँक्यू सो मच. म्हणजे नशीब आहे ना माझं, काय शेजारी भेटणार आहेत मला. नशीब आहे, खरंच नशीब आहे. नाही, खरं तर म्हणजे आम्हीच नशीब काढले वहिनी. काही खरंच आम्ही नशीब आहे की नाही ग. पण माझं असं म्हणणं आहे, नशीब तवा जेव्हा आम्ही इथं राहायला येऊ. म्हणजे नाही आवडलं हे घर. हे नाही आवडलं. हे घर छोटं आहे. हे छोटं आहे. म्हणजे ते मगाशी मी तिथं बाथरूम मध्ये गेलते का नाही, म्हणजे पाणी बिणी हाय सगळं ठीक आहे, पण पाऊल ठेवलं ना बाथरूम संपते. हा, म्हणजे उभं राहणं सोडा, आंघोळ सोडा, कपडे बी धुता यायचे नाही. काय बोलताय तुम्ही. आणि मी इथनं ओरडत धावत इथं बेडरूम मधून बाहेर आले ना हॉल पर्यंत, 0 मिनिटात घर संपलं. त्यामुळे हे घर छोटं आहे. आपण दुसऱ्या बिल्डिंग मध्ये घर बघू. चला दुसऱ्या बिल्डिंग मध्ये. तू काय येडीबिडी झालीच काय. लगा 7 जन्मात तरी असलं का होणार आहे का मला घर. असलं का होणार आहे का घर लगा मला. कसलं घर आहे लगा भारी. म्हणजे लगा मी इथं आलो की नाही, मग अशा आल्यापासून लगा वेगळ्याच वायबा यायला लागल्या त्या मला. वायबा म्हणजे वायबा. किती छान ना भाऊजी. थँक्यू. तुम्ही कामाला जाता. हा, मी आता बिनधास्त जा. अजिबात काळजी करायची नाही, कारण भाऊजींना काही लागलं, दुखलं, खुपलं, मी आहे ना काळजी घ्यायला. इथे येता का. इथे या ना जरा. इथं बाजूला उभं राहा. थँक्यू वहिनी. नाही, कळतंय मला. काळजी वाटणारच हो मला. तुम्हाला एकमेकांना काळजी वाटणार. शेजार धर्म आहे, पाळतात लोक. बरोबर आहे तुमचं. एकमेकाची काळजी असली नाही, फक्त काय आहे का, हे घर मला फील देत नाही. म्हणजे फील नाही हो ह्या घरात. वायबाच नाहीत. तुम्हाला ज्या वायबा आहेत त्या मला भियायला पाहिजेत ना. म्हणजे वायबा नाहीत, म्हणजे अति आहे सगळंच.
वारा हाती आहे इकडचा. वारा हा म्हणजे वारा आहे का नाही लय डोकंदुखी करेल मला. हा म्हणजे डोक्यात जाईल ह्यो वारा. मग मला सर्दी होती, अरे. नाक चोंत माझं आणि शोकअप बी होतंय कधी अरे कधी. वहिनी असं काय करता आल्या आल्या तर तुम्ही वाऱ्याबद्दल ऐक असं म्हणाल्या होत्या हो. हा, म्हणजे चांगलं आहे म्हणजे. नाही बरोबर आहे तुमचं. कसं आहे शांभू ह्यो खिडकीत येणारा वारा आहे का नाही हा. तो चांगला आहे. पण दारात न आलेला वारा आहे का नाही तो जरा झोंबरा आहे. वहिनी 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 ऐका ना आज जरा हवा जास्त चालू आहे वाटलं दार बंद करून टाकू आपण. आणि तुम्ही इथं वाऱ्याला गुलाबी वारा म्हटला होता ना हो? हा ना. नाही सुरुवातीला सगळ्यात छानच वाटतो. म्हणजे फणा काढलेला साप पण सुरुवातीला फोटोजेनिकच दिसतोय. पण चावल्यावर कळतंय साप किती इशारी आहे. बरोबर बोललात वहिनी. पण सगळे साप विषारी नसतात. काही काही साप त्यांचा हार करून गळ्यात घालण्यासाठी पण असतात. मला लय आवडतात साप. मला अयो असं होतच नाही माझं कवा. साप आला का नाही मी असं जवळच करतो त्याला. आवडतं सापाकडं. किती भारी आहात भाऊजी तुम्ही. एवढे आवडतं तो साप. लय आवडतं साप म्हणजे मला सापच साप. बर बर. मग मी काय म्हणते घर कशाला एखादं वारुळच बघ की. 4-5 भोकाचं वारुळ. तिथं राहू की आपण दोघं मिळून तुम्ही मी आणि जवळ घ्यावासा वाटणारा साप. मस्करी करतात ना त्या. मस्करी करते ग पुष्पा. वहिनी वहिनी लय मस्करी करते माझी बायको. ते काय नाही मला हा वारा झोमतोय मला त्रास होईल या वाऱ्याचा. चला हितनं ऐका माझं. अगं, ऐक ना तू सरभरलीस का जरा. हा मी सरभरली ऐका नको वाजवी ना सनकनी एक. नाही त्याला 100 घर फिरत लगा इथं आलो ही घर आवडले ना आता नको करतीस वय. मग अशी मोठी झाली होतीस रोमॅन्टिक तिथं टायटनिकच्या पोचा करायला चालली होतीस. हा आणि आता झुमतोय तुला वारा. घरी लगा पंखा 5 वर ठेवून फका 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 हवा खातीस तवा. हे बघा बेडरूम मधला वारा आहे का नाही तो वेगळा आहे. पण ह्यो जो दारात नाही येतोय ना तो लय झुमरा आहे हो. म्हणून बोलते मला इथं नाही राहायचं आपण दुसरीकडे जाऊ. आम्ही दुसऱ्या बिल्डिंग मध्ये घर शोधतो. ऐका बघा चांगलं घर आहे असं घर मिळणार नाही. वाटलं थोडंफार निगोशिएशन करून नाही नाही टाकू. शांभाऊ ऐका ना शांभाऊ सॉरी म्हणजे पण मला इथं कळलंय का हे गॅलरीतनं बिलरीतनं चोऱ्या माऱ्या होत्या की. अजिबात चोऱ्या होत नाहीत ह्या बिल्डिंग मध्ये भाऊजी. नाहीत ना होत चोऱ्या. मी आता 15 मिनिटं इथे आहे की नाही माझं दार उघड आहे. बघितलं का ह्यांचं दार उघडच असतं. चोऱ्या नाहीत होता का इथं. अजिबात नाही. आणि ह्याच्या कोणाची हिंमत आहे का माझ्या घरात घुसायची. हा चोराला हिंमत कशाला लागती. चोराला घुसायचं तर घुसतो बरोबर. मग चोरानं घुसून दावावच. मग चोर आहे आणि मी आहे त्याच्या आईला चोरानं. ऐक मी काय करतो आपल्या दारावर आणि गॅलरी मध्ये पाठीच लावतो. रोहित माने राहते तिथं नाद नाही करायचा. आणि असा एक फोटोच लावतो उघडा म्हणजे बघूनच कळलं पाहिजे त्याला. चोर बॉडी असणारा माणूस राहतो या घरात. तुम्हाला कसं कळलं. कसं म्हणजे बघूनच कळतं. बाप रे चोर बॉडी असणार कोणाची तरी. वहिनी बोला ना ऐका ना पुष्पा म्हणा ना. जर 2-4 दिवस तरी थांबा. तुम्हाला लगा म्हणजे पहिल्या भेटीत तुम्हाला कळलेलं का. म्हणजे पहिल्या भेटीत दिसतं. चोरबॉडी आहे ती दिसतं. माझ्या बायकोला लगा हनीमूनला गेल्यावर कळलं माझी चोरबॉडी. होय 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 होय. सगळ्या गावाला ना वरडून वरडून सांगते माझा नवऱ्याची चोर बॉडी आहे म्हणून. इथं मंगळसूत्राला अशी लंगोट लटकवते आणि सांगते माझा नवरा पेलवान आहे माझा नवरा पेलवान आहे. काय बोलते. लय चोर बॉडी दाखवायची तुम्हाला लय अक्कल. आणि काय लय पुष्पे लय चौताळलीस काय ग. लय चौताळलीस काय म्हणतेस. काय पण असू दे माझ्या नवऱ्याची चोर बॉडी असू दे नाही तर लिपडी बॉडी असू दे नाही तर मर तुकडा असू दे माझा नवरा. तुला काय करायचं का गचपण ढवळे. वहिनी हे बंद कर पहिलं. ओरडताय कशाला. आवाज मागा तर वहिनी आली मोठी ती कुठली. आणि तुमचं काय लय चोर बॉडी चालवलंय. सांगू आहे खरं खरं काय? फोटोतली चोर बॉडी आणि आखाड्यातली चोर बॉडी काय चीज आहे ती सांगू आहे. दादा तुम्ही
मी काय केलं? मी तर फक्त कौतुक केलं त्याचं. कशाला केलं कौतुक? त्यांच्या मडकं त्यांच्या पाणी तुम्ही काय तांब्या बुडवता त्याच्यात? दरवेळच्या फालतूपणा आहे तुमच्या. माझ्या फ्लॅट कोणी बघायला आलं नवरा बायको वगैरे, त्या नवऱ्यावर डोरे टाकता तुम्ही. तो बाळून जातो, ती बाई चिडचिड करून निघून जाते, सौदा कॅन्सल होऊन जातो. माझ्या काय फ्लॅट विकू द्यायच्या नाही का तुम्हाला? विका ना, विका ना. मी तेच सांगते ना तुम्हाला, मला विका ना. आपल्या ह्या 2 घरांमध्ये एक भिंत आहे की नाही, ही ती काढली तर जोडी फ्लॅट मिळेल ना मला. मी कधीच सांगते तुम्हाला, विका मला, विका मला. मी घेते फ्लॅट. एक तर माझ्या घरी असंच जागा पुरत नाही आम्हाला. सासू सासरे असतात, तर त्यांचा भाऊ, त्यांची पोरं, पाहुणे रावळे, कंटाळा आलाय मला. अरे काय विका तुम्हाला? 80 लाखाच्या फ्लॅट 50 लाखाला मागताय तुम्ही. 55 ला करूया चला, 5 लाख प्रॉफिट. 80 लाखाच्या खाली 1 रुपया कमी घेणार नाही मी. काय हो विका, विकूनच दाखवा. मी फुकट पडू देईन फ्लॅट, पण तुम्हाला नाही विकणार मी. वा वा, क्या बात आहे. तुमच्या या स्किटच्या वायबा एकदम कमाल होत्या. कहर कहर परफॉर्मन्स. या फ्लॅटच्या समोर ओक राहतात, त्यांनाच विचारूया कसा वाटला परफॉर्मन्स. समोरून काही सांगता येत नाही, तिथे येऊनच सांग. एक महत्वाचा प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर मिळालं की कमेंट देतो. संकल्पना सचिन गोस्वामी कशी सुचली ही? फॅन्टास्टिक कॉन्सेप्ट होती आणि श्रमेश प्रथमेशनी लिहिलं होतं. वा वा वा, बहारदार. आणि क्या बात है, म्हणजे काय परफॉर्मन्सेस. शिवा काय आवाज लावला होतास तू यार. फायर परफॉर्मन्स, फायर कम्प्लीट. म्हणजे त्या एंट्रीपासूनच इतकं कडक तू काय म्हणूया असं ताब्यात घेतलंस की क्या बात आहे. वा 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 वा, फॅन्टास्टिक. नमा माइंड ब्लोईंग, माइंड ब्लोईंग. म्हणजे सुरुवातीचा सगळा रोमॅन्टिसिझम, नंतर येणारा पॉझिटिव्हनेस, त्याच्यानंतर पार ते रडवेलं होणं आणि शेवटी त्याला पकडून मुठीत पकडून अफलातून ग्राफ प्रेझेंट केलास. अफलातून. वा वा, बहारदार. श्याम्या मस्त मस्त, खूप मस्त. सावत्या म्हणजे आज चोरबॉडी नाही, आज म्हणजे बॉडीच दिसली आज. वा 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 वा. त्या कॅरेक्टरला जी बॉडी दिलीस ना तू, ती क्या लाजवाब होती, लाजवाब. मधली जी एक जागा होती सावत्या, 4-5 दिवस जाऊ दे की, जान कुर्बान टायमिंग होता आणि इतका ईज होता त्या वाक्यात की क्या बात आहे. वा वा, बहारदार, मजा आली. वंडरफुल वंडरफुल. सई, कडक परफॉर्मन्स फारच. मला एकतर हे कॉम्बिनेशन खूप आवडलंय, वेगळंच कॉम्बिनेशन आहे. आणि शिवा, मला असं वाटतं तू आज जे कॅरेक्टर प्ले केलंस ते करायला, म्हणजे ते खूप थिन लाईनवरचं कॅरेक्टर आहे आणि तू ती लाईन सोडली नाहीस, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. थँक्यू. तुझ्या सहजपणावरती मी आज भाळून गेले. इतकं सुंदर केलंस, फार मजा आली आणि त्याचा ट्विस्ट पण फार इंटरेस्टिंग होता. नमा, एक्सिलेंट. सावत्या, मला सगळ्या प्रेक्षकांना हे सांगायचं की देसी इज देसी. देसी को कोई बीट नहीं कर सकता और हमारे देसी हॉटनेस तो कोई नहीं बीट कर सकता. खूपच भारी सावत्या, फार मस्त. आणि तू मस्तपैकी तळ्यात मळ्यात इजनी केलंस. श्यामदादा, यू आर ऑन फायर टुडे. मजा आली, सुंदर. मला एक बोलायचं आहे, खरंच सचिन गोस्वामी सरांचे खूप मनापासून आभार. म्हणजे आम्ही किती लकी आहोत, आम्ही किती ब्लेस्ड आहोत. आम्हाला सगळ्यांनाच, इथे असलेल्या प्रत्येकाला किती उपयोग होतो त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करताना. ते ज्या पद्धतीने तू दादा म्हणलास की तू जो ग्राफ सांभाळलास, मी खूप आधी वेगळं अडॉप्ट केलं होतं, पण सरांनी टेक्निकलला त्याचा ग्राफ सांगितला, तिचं म्हणणं सांगितलं आणि इतकं कमाल की थँक्यू सो मच सर. आम्ही आज जे काही आहोत त्याचा खरंच सिंहाचा वाटा सर तुमचा आहे. सो थँक्यू सो मच. प्रातिनिधिक स्वरूपात कलाकारांच्या वतीने नमा बोलले. सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, बॉस जेव्हा ऑफिसमध्ये चुकतो तेव्हा त्याला आपण काय बोलू शकत नाही, पण हाच बॉस जेव्हा मैदानात चुकतो तेव्हा बघूया काय होतं ते. ही धमाल घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर.
आणि माडाच्या वनात रणरणत्या उन्हात हा चालू असलेला सामना अंतिम टप्प्यात आलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्ताच एक गडी बाद झालेला आहे. हा सामना खेळला जातोय जुजबी चषक 2024 मध्ये. इथे लहान मुलगा केला तरी जुजबी मिळत नाही आणि ओकांची जुजबी फक्त गदमांना मिळते. तर फलंदाजी करणारा संघ, या संघाचं नाव आहे MHJ परडे माझा देव 11 आणि गोलंदाजी करणारा संघ आहे MHJ परडे साठी लाचारी 11. पण हा जो सामना आहे तो फलंदाजी करणाऱ्या संघाने एकदम आपल्या खिशात टाकलेला आहे, कारण त्यांना आता फक्त 6 चेंडूत 2 धावांची गरज आहे आणि त्यांचे 3 गडी बाकी आहेत. तर पाहूया पुढचा फलंदाज कोण येतोय लवकर. मी येतोय. साहेब तुम्ही नाही मला जायचंय. गेल्या वर्षी सुद्धा जमलेलं नाहीये. मी जातो, एक फक्त मेल करतो याला एचओला केला सेंड साहेब ठेवा. चला मी येतो. ओ माय गॉड. आणि ह्या ठिकाणी काय बघायला मिळतंय, आतापर्यंत जो माणूस आपल्याला प्रेक्षक वाटत होता तो आता ह्या संघाचा स्ट्रायकर बॅट्समन झालेला आहे. हे आहेत या संघाचे बँक मॅनेजर समीर चौगुले. ओ माय गॉड. आणि ह्या ठिकाणी काय बघायला मिळतंय, आतापर्यंत जो माणूस आपल्याला प्रेक्षक वाटत होता तो आता ह्या संघाचा स्ट्रायकर बॅट्समन झालेला आहे. हे आहेत या संघाचे बँक मॅनेजर समीर चौगुले. नमस्कार. हो हे माझं कार्ड. समीर चौगुले. काही लोन बिन असेल तर मला सांगा, चांगला रेट ऑफ इंटरेस्ट देईन. हे नमस्कार. हे माझं कार्ड. काही इन्व्हेस्टमेंट वगैरे असेल तर सांगा. कुठे वाटतंय सर, पिचवर आहोत आपण, मॅच चालू आहे ना. हो मॅच चालू आहे, हरकत नाही. बघा सांगा कुणा बॉलिंग कुणाला करायची. चला बॅटिंग आहे आपली. बॅटिंग करूया. या. हो जड आहे जड. आमच्याकडे प्लास्टिकची असायची, एकदम जड आहे. एक स्टान्स घ्या तुम्ही, स्टान्स घ्या. 2 मिनिटं. तुला कायचा कॉन्फिडन्स आहे भाऊ या माणसावर. अरे बाबा मला पण नव्हताच घ्यायचा ह्याला टीम मध्ये. मी काय गेल्या वर्षी माहितीये ना काय केलं होतं. याच्या गाडीत आपण समोसे भरले होते आणि याला सांगितलं होतं की समोसे आणा सर, समोसे आणा. तो यायच्या आत आपण मॅच संपवली होती. आता वडापाव टाका आणि पाठवा त्याला. तो बघ काय करतोय. अरे बापरे, अरे तो फुटबॉल खेळतोय रे क्रिकेट मध्ये भाऊ. अरे या माणसाचं काही खरं दिसत. अरे बापरे, दांडिया. आता दांडिया सुरू झाला रे. हे खो खो खेळतोय, खो खो. सर एकच सर 2 मिनिटं. भाऊ तुला सांगतो, या माणसावर अजिबात भरोसा ठेवू नका. तो अजूनही ब्रायन लारा आणि लारा दत्ता यांना भाऊ बहीण समजतो. ओंकार राऊत कॅप्टन, कंटेंट डिस्कस करण्याऐवजी सादर केला तर बरं होईल सगळ्यांसमोर. लवकर सादर करायचे आहे. सर हो सर 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 सगळ्यात प्लीज कोट काढा सर, प्रॉब्लेम होईल तुम्हाला. हो येस कोट काढायला लागेल मला. कोट काढा म्हणजे कसं जरा फ्री व्हाल तुम्ही, नाही तर अडकेल बिडकेल ना. कोट काढायला लागेल मला. हे सगळं नवीन आहे, आमच्याकडे हे नव्हतं. अच्छा, आमच्याकडे वेगळा क्रिकेट असायचा. चालेल या. सर कोट नाही त्याच्यावर ठेवायचा आहे. कोट कशा स्टंपवर ठेवाल तुम्ही, असं नाहीये. ऐका सर प्लीज जरा. हरकत नाही. सांगतोय रमेश थांब, मी कॅप्टन आहे, जरा थांब ना यार, वाटू द्या ना मला पण. सर ऐका, 6 बॉल मध्ये 2 रन हवेत. ओके 2 रन. 4 रन हवेत. ओके तुम्ही स्ट्राईकवर आहात. ओके स्ट्राईकवर आहे म्हणजे मी क्रिकेट नाही खेळणार आहे, म्हणजे बॅटिंग मला नाही मिळणार. तसं नाही आहे, बॅटिंगच बॅटिंग करताय तुम्ही. असं बॅटिंग करतोय ना, बॅटिंग करतोय म्हटलं मी. चेंज झालं. ऐका हाऊसिंग लोन असेल तर सर सॉरी ऐका ना, तुम्ही बॅटिंग करताय, तुम्ही प्लेड करा आणि 1 रन काढा. तिकडे जा, रमेशला इथे येऊ दे, स्ट्राईकवर येऊ. हो येस सर खेळा सर. बेटकर आपण दोघे आहोत. येस सर, मला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे ना. हो मला माहिती आहे. येस कसं आहे, आय बिलीव्ह इन टीम वर्क. सो विश ऑल द बेस्ट. लास्ट इयर जसं केलं तसं करायचं नाही, लक्षात आलं. रजेवर गेला होता तुम्ही शेवटच्या आठवड्यात, आठवते ना. या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो अप्रेझलवर. कळलं की नाही. रन काढूया. लोन कन्व्हर्जन रेट काय होता गेल्या वर्षी 33.3%. इथे जर आपण मॅप काढला तर हे बघा, इथे 2023 हा जो चार्ट आहे हे कुठे जाते. सर बॅटिंग करा ना सर, काय महत्वाचं नाही ऑफिसचं आता. अरे पण ह्यांना कळलं पाहिजे ते. हो लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. कमाल गायस. सर खेळा. वाजू नका, खेळा. सर लागेल. आता पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. साईड अंधेरी DN नगर, अंधेरी वेस्ट.
तुम्हाला नाही बॉलरला विचारली ओव्हर राऊंड ते विचारलं. म्हटलं ब्रँच कुठे साईड विचारली. सर एक रन सर. एक रन या ठिकाणी पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. राईट मोर निखिल बने मारा गेले 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज. निखिल बने राईट मोर मारा गेले समीर चौगुले यांना आणि या टाकला या ठिकाणी समेश बेटकर आउट. सर काय बेटकर काय चाललंय हे तुमचं? माझं मी तुम्हाला सांगितलं होतं फाईल कुठे फाईल का नाही आणली देताना केबिन मध्ये सांगितलं होतं ना गेट आउट फ्रॉम माय केबिन. सर ही केबिन नाहीये आपण क्रिकेटच्या मैदानावर आहोत आपण क्रिकेट खेळतोय सांगे ना. अरे सांग यांना काय सांगायला पाहिजे हे गोष्ट. हो पण मी नंतर त्यांना आउट म्हणून म्हटलं होतं तेव्हा गेले का ते. अरे सर तुम्ही स्ट्राईक वर तुम्ही आहात ना सर. हो मी आहे. मग तुमची जबाबदारी आहे ना कॉल देणं. सर आउट केलं तुम्ही याला. माय गॉड असं झालं का? हो झालंय. ओ माय गॉड सर प्लीज तेव्हा आउट केलं तुम्ही. काही बिघडलेलं नाहीये. अजून नाहीये बिघडलेलं? नाही बिघडलेलं आहे. 5 बॉल 2 रन हवेत. मी येतोय आता नॉन स्ट्राईक वर. वेलकम टू द लीग टुगेदर वी कॅन डू इट. येस सर येस. एक रन काढा आणि मला स्ट्राईक द्या प्लीज सर. आपण जिंकायला पाहिजे. समजावून सांग रे. खेळा आता मी जातोय स्ट्राईक वर. बॅट दे विराट जा तिकडे. सर 2 रन पाहिजे. 2 रन. ओंकार सुरू करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा निखिल बने राईट मोर मारा करेल समीर चौगुले. 5 चेंडू 2 धावांची गरज. निखिल बने एक मिनिट अंधेरीला राहतोस का रे तू? अंधेरी ईस्ट. मी डीएन नगरच्या मागे केरे पंजाब कॉलनी. मांडवकर आडनाव मांजवकर. होम लोनचे हप्ते थकलेत तुमचे. बाबा फोन नाही उचलत आहेत तुमचे. हा बाबांना फोन केला की बाईच्या आवाजात म्हणतात नाही घरात म्हणून. आम्हाला आम्ही मूर्ख आहोत आम्हाला कळत. बाबांना फोन लाव. नाही बाबांना फोन लावू ना त्यांना. हप्ते काढ देत नाही ते. फोन बाबांना फोन लावतो. सर नको ना हे सगळं आता सर. हप्ते थकले डिफॉल्टर आहे तो. आपण मॅच खेळायला आलोय ना. आधीच आपण म्हटलंय ना नो वर्क हिअर म्हणून. अरे पण हा त्यांना सांग 7 लाख द्या मग टोपी घेऊन जा. सर टोपी जप्त केली आहे बँकेने सांगा त्यांना. आता येतील. टोपी द्या आता येतील. ओंकार राऊत सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंच तुम्ही टाका मी करतोय माझ्याच्या जेवढं होईल तेवढं. लवकर सामना सुरू करायचा आहे. यार काय टेन्शन नाही. करा ना सर. हो. सर करा ना ते बाद वी कॅन डू इट. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. लोन घेतो. सर एक रन लोन घेतो तेव्हा आपण भरायला पाहिजे. करायला पाहिजे. दिस इज नॉट फेअर ना. कळायला पाहिजे तुम्ही. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. राईट मोर निखिल बने मारा करेल समीर चौगुले यांना. निखिल बने 4-5 रन चेंडू टाकलेला आहे. चेंडू ओंकार राऊत आउट. सर इकडे या. समोरच्या टीम बरोबर तुम्ही मजा करताय तिकडे. जिंकला की आउट केलं तुम्ही मला. आपण जिंकलो नाही. कसं जिंकू आपण? आउट झालो मी. रन आउट केलं तुम्ही मला सर. ओ बापरे पण मी जोरात मारला होता शॉट. जोरात कसला? इथे प्लेड केला त्यांनी बॉल उचलला. मिठा का मारत होता तुम्ही मला मध्ये? पिच मध्ये मिठी जा तर त्या साईडला तरी जा ना. आय टेक माय रिस्पॉन्सिबिलिटी. दॅट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. तर एक मिनिट मला फायनली सांगा आता काय आहे सिच्युएशन. काय आहे मला सांगा. सर लास्ट विकेट आहे. ओके. हेमंत पाटील नॉन स्ट्रायकर वर आहेत. ओके. 4 बॉल 2 रन हवेत. ओके 4 बॉल 2 रन. हा आता क्लिअर आहे. आता फिगर्स क्लिअर झालं ना मला. आता टेन्शन नाहीये काही. फिगर क्लिअर नाही. 4 बॉल 2 रन हवेत. 1 रन काढा. पाटीलला स्ट्राईक द्या प्लीज. हो आय कॅन डू इट. नो प्रॉब्लेम. फक्त एक लक्षात घ्या. कम वी आर अ टीम. किती रन आहेत? 2 रन. 4 बॉल. ये 2 रन, ये 2 रन बहुत ही अहम है तुम्हारी जिंदगी में. आज मैं तुम्हें नहीं बताऊंगा कैसे खेलते हैं. आज तुम मुझे बताओगे हम कैसे खेलते हैं. त्याचा शाहरुख खान फुटला तो बघवतो मी आता. अशी मुक्की मारून मागून शाहरुख खान निघून जाईल तुझा. बेटकर बॉस आहेत ते. खड्ड्यात गेला तो. माझा राजीनामा घे पण याचा अपमान करू दे मला. सगळ्यांना आउट करतो आणि काय बॉस यांचं मी अपॉइंटमेंट केली होती ना असं बोलतात. प्लीज बोलू नको रडायला लागले यार. इथे सर या इथे बॅटिंग करायची आपल्याला. बॅटिंग वेगळी होती ना. इथे प्लास्टिक आमच्या वेगळी होती म्हणजे काय डायनोसरच्या काय खेळत होतास तू. कर थांब ना यार. ते इमोशनल झाले परत रन नाही काढला ना. अरे आपण बॅट दे इथे. सर
प्लास्टिकची बॅट आहे. 2-2 रुपये या. कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही करेक्ट ball विकत करेक्ट घ्यायचो. करेक्ट हे बघा असं पकडा हा खाली असं वाका आणि असं हे करा फक्त एक टच करा सर. आणि पळा जा ना आता तुम्ही चल चल आता खेळतील ते. बाबाने सांग ना यार द्यायला होम लोनचे हप्ते यार. सर प्लीज सर मॅच सर प्लीज एक रन काढा ना सर. सर ह्यांच्या बरोबर हरलो तर लय चिडवतील हो एक वर. मी समजवतो. नको नको बाबाने सांगणार एक रन काढ नाही मारून टाकीन तुला मी. कळलं? हायते जाऊ मला सांगितलं ना ग्राफ खड्डा करून गाडीन तुला याच्यात. कळलं? बेटकर ना यार बेटकर तू बस ना. काय बस ना. चल सर सर सुरू करा सर. कुठली टीम यार पाळतोय यार मी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. 4 चेंडू 2 धावा आणि शेवटचा गडी बाकी. समीर चौगुले ऑन स्ट्राईक सर आणि निखिल बने राईट मोर मारा करेल समीर चौगुले यांना. निखिल बने 4-5 पावलांचा रनअप करून टाकतोय. सर हाऊसिंग लोनचं इंटरेस्ट रेट काय 8.63% हाऊसिंग लोन 20 वर्षासाठी 8.63%. समीर चौगुले आउट. या ठिकाणी क्रिकेट संपलेला आहे आणि आता वैयक्तिक आबाधुबी सुरू होणार आहे. अंधेरी ब्रँच पुढची 5 दिवस बंद राहणार आहे. 6व्या दिवशी शोक सभेला सगळ्यांनी यायचंय. क्या बात है, जोरदार टाळ्या. हाच रसिक प्रसाद दा. मस्त कॉन्सेप्ट होती आणि मस्त लिहिलं होतं सगळ्या. म्हणजे कहर होतं ते सगळं. बॉस ब्लेझरमध्येच खेळायला येतो किंवा कलाकारांशी लोनबद्दल वगैरे बोलतो. इंटरेस्टिंग गोष्टी होत्या सगळ्या. मजा आली. एनर्जी होती, तुफान आणि धमाल होती. थँक्यू. सई. मला हा एकदम वेगळा टेक क्रिकेट मॅचचा खूप आवडला. श्रमेश तितक्याच ताकदीने आज तू उभं राहिला समीरदासमोर. आय एम प्राऊड ऑफ यू. मजा आली. कॉमेंट्री एकदम भारी. हेमंतदा नॉर्मल चालत जे शेवटी 3 पावलं जे चाललात पडलात ते अशक्य होतं. सगळ्यांची कामं भारी. मजा आली. आम्ही क्रिकेट नेहमीच एन्जॉय करतो, आजही केला. वेल डन बॉयज, कीप इट अप. मंडळी, आमची ही हास्य कामगिरी अशीच चालू राहील. आजच्या भागात इथे मात्र वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्या रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.